गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण आपल्या भारतीय समाजातील विषमता आणि त्या विषमतेच्या मुळाशी असणारी जातीव्यवस्था याबद्दल चर्चा करतो मागच्या काही व्हिडिओजमध्ये आणि काही दिवसांमध्ये. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण ज्या अनुसूचित जाती आहेत किंवा आज ज्यांना अनुसूचित जाती म्हणतो आणि ज्यांना पूर्वी अस्पृश्य म्हटलं गेलं होतं, अशा अस्पृश्य जातींना या जातीव्यवस्थेचा काय त्रास झाला आणि त्या त्रासामुळं त्या अस्पृश्य जातींना कशाप्रकारे विषम वागणूक त्या ठिकाणी मिळाली याबद्दल आपण चर्चा केली. परंतु असं काही नाही आहे की भारतात या विषमतेची संरचना असणाऱ्या जातीव्यवस्थेनं केवळ अनुसूचित जाती किंवा अस्पृश्य या एकाच जात घटकाला किंवा जात समुदायाला त्या ठिकाणी जातीव्यवस्थेचा त्रास त्या ठिकाणी भोगायला भाग पाडलं. तर दुसरा एक महत्त्वाचा आणि मोठा घटक आहे ज्याची चर्चा त्या मानानं जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही आहे. तो घटक म्हणजे इतर मागासवर्ग, ज्याला आज आपण OBC अदर बॅकवर्ड क्लास म्हणून ओळखतो. जातीव्यवस्थेनं लादलेल्या नियमांचा त्रास किंवा जातीव्यवस्थेनं लादलेल्या नियमांमुळं जो छळ झाला तो अस्पृश्यांबरोबर या इतर मागासवर्गीय समुदायाचा सुद्धा झालेला पाहायला मिळतो. जातीव्यवस्थेनं जी एक विषम समाज रचना निर्माण केली होती, त्या विषम समाज रचनेमध्ये हा वर्ग जो होता OBC इतर मागासवर्ग, हा अस्पृश्यां इतका खालचा नव्हता, पण तो उच्च आणि द्विज असणाऱ्या जातींइतका वरचाही नव्हता. मध्यम स्थितीत असणारा हा वर्ग, एका शब्दात सांगायचं म्हणजे साधारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी जी एक वर्णव्यवस्था होती, त्या वर्णव्यवस्थेमध्ये अस्पृश्याला त्या ठिकाणी समाविष्ट केलेलं नव्हतं. अवर्ण म्हणून अस्पृश्याला वर्णव्यवस्थेमध्ये शूद्रांच्याही खाली ठेवलं होतं. असं जरी असलं तरी वर्णव्यवस्थेतल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा 3 वर्णांना एका ठिकाणी उच्च असा दर्जा मिळालेला होता त्या ठिकाणी, आणि शूद्रांना मात्र एक प्रकारे हलका आणि मागास असा दर्जा त्या ठिकाणी मिळालेला होता. त्यामुळे साहजिकच आहे जातीव्यवस्थेचा जो त्रास अस्पृश्यांना झाला अगदी तशाच प्रकारचा, परंतु अस्पृश्यांच्या तुलनेमध्ये काही अंशी कमी असा त्रास या इतर मागासवर्गीय जातींनासुद्धा जातीव्यवस्थेमुळे सहन करावा लागला. म्हणजे एकूणच्या विषम सामाजिक संरचनेचा त्रास अस्पृश्यांबरोबर या इतर मागासवर्गानेही कशा पद्धतीनं सहन केला त्याबद्दलची चर्चा आपण थोडक्यात इथं करणार आहोत. आता हा जो इतर मागासवर्ग आहे तो नेमका कोणता वर्ग? आता आपण थोडक्यात चर्चा केलीच त्याबद्दलची, की आज ज्यांना आपण OBC अदर बॅकवर्ड क्लास म्हणून ओळखतो, असा हा समाज हा अस्पृश्याने इतका खालचा मानला गेलेला जरी नव्हता, तरी उच्च जातींच्या दृष्टिकोनातून मात्र हा समाज शूद्र किंवा मागास असलेलाच आपल्याला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, यांच्या संदर्भातली राज्याभिषेकाच्या बाबतीमध्ये घडलेली प्रकरणं जर अभ्यासली, छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारला जाणं, छत्रपती शाहू महाराजांच्या वेळी वेदोक्त आणि पुराणोक्त प्रकरण की ज्या अनुषंगानं शूद्र असल्यामुळं एक प्रकारे जी विधी आहे ती विधी पुराणोक्त प्रकारची विधी शाहू महाराजांसाठी त्या ठिकाणी लागू करणं, हे सगळे प्रकार जे आहेत ते कुठंतरी हे एका छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीलासुद्धा शूद्र असल्यामुळं काय त्रास सहन करावा लागला हे त्या ठिकाणी उद्धृत करण्याचा किंवा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर मग विचार करू शकतो आपण, सामान्य OBC जो आहे, सामान्य मागासवर्ग जो आहे, त्या मागासवर्गाला नक्कीच या जातीव्यवस्थेचा खूप मोठ्या अंगानं त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागलेला आपल्याला पाहायला मिळेल. परंतु भानगड अशी आहे, म्हणजे आहे असं की भारतीय समाजात जे काही विश्लेषण झालं आत्तापर्यंत, जी काही चर्चा झाली ती अस्पृश्यतेच्या अनुषंगानं झाली, आणि OBC हा समाज मात्र अस्पृश्य नव्हता. समाज व्यवस्थेच्या आत, सिस्टीमच्या आत या समाजाला स्थान दिलेलं होतं, परंतु ते स्थान केवळ एक सेवेकरी म्हणून होतं. कारण सिस्टीमला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या नियंत्रणात असलेल्या या समाज व्यवस्थेला सेवा करण्यासाठी, काम करण्यासाठी म्हणून एका मोठ्या वर्गाची गरज होती, आणि त्यासाठी या शूद्रांना किंवा या इतर मागास वर्गाला
समाजव्यवस्थेच्या आत ठेवलं होतं. पण तो समाजव्यवस्थेच्या आत असणं ही काही खूप अशी शूद्रांच्या किंवा ओबीसींच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट होती अशातला भाग नाही आहे. त्यांना समाजव्यवस्थेच्या आत ठेवणं हे केवळ एक प्रतिकात्मक सिम्बॉलिक स्वरूपातलं आपल्याला पाहायला मिळतं. वास्तविकरित्या कोणतेही हक्क, कोणतेही अधिकार या ओबीसी समाजाला, इतर मागासवर्ग समाजाला किंवा या शूद्रांना समाजव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी दिले गेलेले नव्हते. तर या ओबीसी नावाच्या घटकाला, इतर मागासवर्गाला या सिस्टीममध्ये काय नेमका त्रास सहन करावा लागला ते 1-2 मुद्द्याच्या अनुषंगाने आपण पाहूयात, किंवा या विषम समाज रचनेमध्ये कशा प्रकारची विषमतेची स्थिती किंवा कशा प्रकारे विषम समाज रचनेमध्ये ओबीसींना सुद्धा अस्पृश्यांच्या जरा वरचं का होईना परंतु व्यवस्थेतलं खालचं स्थान त्या ठिकाणी या जाती व्यवस्थेच्या नियमांमुळं त्या ठिकाणी त्यांना सहन करावं लागलं, त्याबद्दलची चर्चा आपण थोडक्यात या ठिकाणी करणार आहोत. तर ते काय आहे किंवा त्याचं चित्रण नेमकं स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण ओबीसींचे, इतर मागासवर्गांचे जे व्यवसाय होते त्या व्यवसायांबद्दल चर्चा करू शकतो. साधारणतः कुंभार, माळी, गुरव, तेली, तांबोळी, कुणबी, साळी, वाडी, सुतार, शिंपी अशा ज्या गावगाड्यातल्या जाती आहेत, आपण पूर्वाश्रमीच्या गावगाड्यामध्ये ज्यांना बलुतेदार जाती म्हणायचो. पूर्वीचा जो गावगाडा आहे तो चालवण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केली गेली होती. 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार. तर हे जे बलुतेदार आणि अलुतेदार होते ना, या बलुतेदारांना आणि अलुतेदारांना त्या ठिकाणी आपण आजच्या भाषेमध्ये, आजच्या शब्दामध्ये ओबीसी म्हणतो. या वर्गाचं किंवा या वर्गातल्या या जातींचं वैशिष्ट्य हे की यांचे व्यवसाय काय आहेत हे समजून घ्यायची गरज नाही आहे. त्यांच्या जातीला जे टायटल दिलेलं आहे, जे नाव दिलेलं आहे, त्याच्यातूनच त्यांचे व्यवसाय कोणते आहेत हे सहज लक्षात येऊन जातात. व्यवसायाचंच एक प्रकारे नाव जातीला दिलं गेलं असं म्हणू शकतो आपण, किंवा जातीला जे नाव दिलं गेलं तेच त्यांचं व्यवसायाचं टायटल म्हणून ओळखलं गेलं असं म्हणता येईल. जे असेल ते असेल, पण त्यांचा व्यवसाय आणि त्यांची जाती या दोघीचं एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. मुळात व्यवसाय म्हणताना खूप मोठी गफलत होते. हे जे इतर मागासवर्ग आहेत, ओबीसी आहेत, यांना जे व्यवसाय दिले गेले होते हे व्यवसाय नव्हतेच मुळात. तर हे सेवा व्यवसाय होते. व्यवसायामध्ये आपण श्रमाची आणि आपल्याजवळच्या भांडवलाची आणि आपल्या कौशल्याची गुंतवणूक करतो आणि त्या गुंतवणुकीतून आपल्याला एक निश्चित असा परतावा मिळावा अशी त्यातून आपली अपेक्षाही असते. परंतु इथं चित्र मात्र तुम्हाला वेगळं दिसेल. इथं जेही काही गुंतवलं आहे त्या गुंतवल्याचा मोबदला मात्र मिळत नाही. ओबीसींचे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांचा जर विचार केला तर त्या व्यवसायांच्या बदल्यात ओबीसींना गावभरातल्या सर्व जातींची सेवा करावी लागते आणि त्या बदल्यात त्यांना मोबदल्या स्वरूपात फक्त उदरनिर्वाह करता येईल इतकंच काहीतरी मिळतं आहे. धान्याच्या स्वरूपात असेल किंवा वस्तूंच्या स्वरूपात असेल. त्यामुळं झालं असं की या ओबीसी म्हणून किंवा शूद्र म्हणून ओळखल्या गेलेल्या जाती पिढ्यानपिढ्या त्याच व्यवसायात राहिले. हा एक महत्त्वाचा विषय होता. या मागास जातींना किंवा जाती व्यवस्थेमधल्या सगळ्याच जातींना, ओबीसीच काय सगळ्याच जाती, त्या सर्वांना जे व्यवसाय दिले गेले म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात लादले गेले होते त्यांच्यावर. ते जे व्यवसाय लादले गेले होते ते व्यवसाय सोडून दुसरा कुठलाही व्यवसाय करण्याची परवानगी जाती व्यवस्थेनं त्यांना दिलेली नव्हती. त्यामुळे झालं असं की कितीही गुणवत्ता असली आणि कितीही क्षमता असली तर ओबीसी घरात किंवा शूद्र घरात जन्माला आलेल्या मुलानं आपल्या वडिलांचा वडिलोपार्जित जो व्यवसाय आहे तोच करायचा. त्याच्या गुणवत्तेला, त्याच्या क्षमतेला त्या ठिकाणी कसली किंमत दिली जात नव्हती. आणि म्हणून साहजिकच आहे असं पाहायला मिळतं की पिढ्यानपिढ्या एकच व्यवसाय हा समाज करत आलेला आहे. ज्या व्यवसायातून कुठल्याही प्रकारे त्यांची आर्थिक उन्नती होण्याची शक्यता त्या ठिकाणी नव्हती. असे व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत आल्यामुळं या ओबीसी जाती, क्षुद्र जाती पिढ्यानपिढ्या आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर विषमतेच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर
जी आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे आज, त्या आर्थिक विषमतेचं मूळ इथं दिसतं आपल्याला. पिढ्यानपिढ्या या ओबीसी जातींना असे अल्प उत्पन्न किंवा ज्यातून उत्पन्न मिळणार नाही अशा प्रकारचे व्यवसाय करायला भाग पाडलं गेलं. परिणामी हा वर्ग कष्टकरी वर्ग, परंतु आर्थिकदृष्ट्या अक्षम असलेला, सक्षम नसलेला वर्ग म्हणून कायम त्या ठिकाणी आपल्यासमोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या जात व्यवस्थेची जी काही विषम समाजरचना निर्माण झालेली, त्या विषम समाजरचनेमध्ये अस्पृश्यांबरोबर ओबीसींना सुद्धा एक प्रकारे मोठा त्रास किंवा एक छळवणूक त्या ठिकाणी सहन करावी लागलेली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. दुसरा मुद्दा यातला आहे इतर मागासवर्ग आणि शिक्षण. आपण काल अस्पृश्यांच्या संदर्भातल्या केलेल्या चर्चेमध्ये याबद्दल थोडक्यात बोललो होतो की बाबा मुळात इथं शिक्षण देण्याचा आणि घेण्याचा अधिकार जो आहे त्याबद्दलचे नियम जाती व्यवस्थेनं आखून दिलेले होते. ब्राह्मण हा वर्ग शिक्षण देणारा आणि घेणारा, क्षत्रिय वैश्य हे केवळ शिक्षण घेणारे, शूद्र अस्पृश्यांना मात्र या ठिकाणी शिक्षण घेण्याची कसल्याही प्रकारची परवानगी त्या ठिकाणी दिली गेलेली नव्हती. त्यामुळे शूद्रांचं शिक्षण म्हणजे काय, ज्या ज्या काळात जी जी तुमची गरज किंवा त्या त्या काळाची जी गरज असते त्या गरजेनुसार ती गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेलं जे कौशल्य आहे ते कौशल्य प्राप्त करून घेणे म्हणजे शिक्षण. त्या काळामध्ये तुमच्या गरजा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पूर्ण करता येतील अशा पद्धतीचं जे कौशल्य आहे आणि तुमच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता वापरून ते कौशल्य जर तुम्हाला मिळवता येत असेल तर ती त्या ठिकाणची मुक्त शिक्षण व्यवस्था आहे असं म्हणायला काही हरकत नव्हतं. परंतु इथं असं पाहायला मिळतं की ओबीसींना मात्र दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची बंदी घातली गेली होती आणि केवळ त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित असणाऱ्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या व्यवसायांचं शिक्षण घ्यायचं, दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं शिक्षण त्यांनी घ्यायचं नाही आहे अशा प्रकारची बंदी त्यांच्यावर घातली गेली होती. त्यामुळे झालं असं की पिढ्यानपिढ्या हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला आणि जो समाज शिक्षणापासून वंचित राहतो तो समाज त्या ठिकाणी बाकी सगळ्याच बाबतीमध्ये मागच राहतो, हे स्पष्ट आहे. त्यामुळं साहजिकच आहे ओबीसींचे व्यवसाय, ओबीसीमधली ही शिक्षणाची स्थिती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशातून आलेल्या आहेत तर जाती व्यवस्थेच्या विषमतेच्या संरचनेमधून आलेल्या आहेत. म्हणजे एका ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपण अशी चर्चा करतो आहे की जाती व्यवस्थेच्या विषमतेच्या संरचनेमध्ये भारतीय समाजामध्ये अस्पृश्य जातींना अन्याय अत्याचार सहन करावा लागला, अगदी तशाच पद्धतीनं इथं ओबीसींना सुद्धा अन्याय अत्याचार सहन करावा लागलेला आहे. त्यांना पिढ्यानपिढ्या त्यांचे कौटुंबिक आणि वडिलोपार्जित व्यवसाय करावे लागले, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं. त्यामुळे त्यांची जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती त्या ठिकाणी झालेली नाही आहे. मग या अर्थानं अशी चर्चा आपण करतो की बाबा अस्पृश्यांबरोबरच शूद्र असणाऱ्या ओबीसी जातींनासुद्धा या विषम समाज रचनेचा फटका बसला आणि ही विषम समाज रचना जी देणगी आहे ती जाती व्यवस्थेची देणगी आहे. म्हणून या सगळ्याच्या मुळाशी, या विषम समाज रचनेच्या मुळाशी काय आहे तर ती आहे जाती व्यवस्था. याबद्दल आपण जी चर्चा केली ती त्या अनुषंगानं भारतीय समाजातली जी जाती व्यवस्था आहे ती कशी या विषमतेच्या समाज रचनेला पोषक ठरली आहे अशा प्रकारची ही चर्चा आपण केलेली आहे. नेक्स्ट टॉपिकवर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करूयात.